आपल्या समोर बसलेले सर्व माझे समितीचे सदस्य सहकारी, मी स्वतः संजय आजारवाडे, दिनांक 22 रोजी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये गेलो असता मला त्या ठिकाणी जे चिन्ह दिसलं ते मी आपल्याशी स्थगित करीत आहे. कारण 21 तारखेला मला काही कर्मचाऱ्यांचा आणि काही जनतेचा मला फोन आले की साहेब थोडं लक्ष द्या, कारण स्मारकाची फार दैना होते. आणि त्या निमित्तानं मी 22 तारखेला त्या ठिकाणी साधारणतः 12:30 ते 1 दरम्यान त्या ठिकाणी गेले असता मी पहिल्यांदा कर्मचाऱ्यांना आणि सिक्युरिटी गार्ड लोकांना बोलवलं. सिक्युरिटीनं सांगितलं की आपण किती लोक आहात. त्यांनी सांगितलं मी 8 लोक आहात. मी ते बघितले, मी 8 लोक बरोबर होती. आणि कामगार जे त्या ठिकाणी आहेत, जे साफसफाई करतात स्मारकाचं, त्या स्मारकाच्या साफसफाई करण्यासाठी फक्त 3 कर्मचारी त्या ठिकाणी उपलब्ध होते. हे सगळ्यांना मी आज बोलवलं आणि त्यांच्याशी चर्चा करत होतो की स्मारकाची साफसफाई आपण चांगल्या पद्धतीने केली पाहिजे. मग मी मस्टर त्यांच्याकडे मागितलं आणि मस्टर जेव्हा माझ्यासमोर आलं तेव्हा मला त्या ठिकाणी 8 लोकांच्या सह्या झालेल्या दिसल्या आणि एक सुपरवायझर दिसला. परंतु हजर मात्र 3च लोक होती. मग मी विचारपूस करत असताना तिथला सुपरवायझर तो म्हणतो की मी सुपरवायझर आहे, असं रोहन शिंदे नामक व्यक्ती त्या ठिकाणी आला. मी त्याला सांगितलं आपण कोण? तो म्हणे मी सुपरवायझर आहे. आणि मी म्हटलं तुझं काय काम आहे? तर नाही म्हटलं आज कर्मचारी किती आहेत? त्याने सांगितलं 8. आणि मी बघितलं तर समोर 3च कर्मचारी उभे आहेत. म्हणजे 2 येत आहेत. आणि त्याच्यानंतर त्याने डायरेक्ट मला बोलत असताना त्याने मला डायरेक्ट फोन लावून दिला. म्हणजे भाईंशी बोला. म्हटलं भाई कोण आहे बाबा? इथं नव्या मुंबईमध्ये मी एकच भाई माहिती मला, विजय चौगुले, आणि महाराष्ट्राच्या भाई म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आहे. पण हे कोणता लगेच ते किंवा सांगितलं रोहन शिंदे बोलतो आहे, भाई बोलतो आहे. म्हटलं कोण भाई? बोला रोहन शिंदे. म्हटलं तुझा काय संबंध आहे इथं? तर मग तो बोला नाही ते काय तुम्ही ते बघायला गेला, काय गरज येते तर बघण्याची? मी सांगितलं मी ह्या समितीचा उपाध्यक्ष आहे आणि मी प्रत्येक वेळा मी त्या ठिकाणी काय काम, आणि मी माझे नगरसेवक आहे, मला बघण्याचे अधिकार आहे. मग तो काहीतरी बोलायला लागला आणि मी त्याला सांगितलं की ठेव फोन, तुझा मला काही बोलण्याचा संबंध नाही, फोन ठेव. आणि फोन ठेवला. आणि त्यानंतर मी त्या कर्मचाऱ्यांशी बोललो आणि बोलल्यानंतर माझ्याबरोबर लक्ष्मणजी होते आणि आणखी 2 लोक होती. तर मी त्यांच्याशी चर्चा करत असताना मग त्या ठिकाणी पाहणी करायला गेलो. आणि पाहणी करत असताना मी खालून वरपर्यंत सगळे जे काही मला वाटलं आक्षेपार्थ त्या ठिकाणी मी शूटिंग केली. तर डोममध्ये अतिशय घाण होती, कबुतरांनी सगळा संडास केलेला होता. आणि 3 लोक कुठे साफसफाई करणार आहे? आपण त्या ठिकाणी 9 ते 10 लोक दाखवत असताना तिथं 3 आणि 2 लोक हजर असतात. आणि मी बघून मी माझ्या निघून आलो. आणि मी फोनवर उपायुक्तांशी चर्चा केली की मॅडम आपण थोडं लक्ष द्या, कर्मचारी स्टाफ एकदम कमी आहे. आणि तिथं 10 लोक असताना तिथं 3 लोक होती. मी गेलो ना हजेरीपटावर 8 आहेत. मी मॅडमला फोनवरून सांगितलं आणि तो विषय संपला माझ्या दृष्टिकोनातून. आणि मग नंतर 29 तारखेला का 30 तारखेला काहीतरी बातमी आली व्हॉट्सअप ग्रुपवर. आणि ती बातमी मला 4 वाजता समजली. त्यांनी 4-4:30ला टाकली. पण सकाळी 11 ते 12च्या वेळेस राहुल शिंदे नामक जो व्यक्ती आहे, स्वतःला फार ग्रेट नेता समजतो, तर तिने टाकली की त्या ठिकाणी जे आहे की अशा पद्धतीनं ही बातमी आहे, तुम्हाला दाखवतो की या ठिकाणी दारूची पार्टी आणि महिलांना बोलून त्यांच्याशी शिवीगाळ काय असतील भाषा वापरली. महिला कर्मचाऱ्यांनी सुद्धा बोलावले VIP रूममध्ये. सदर प्रकार आठवड्यातून घडतो. तर या ठिकाणी दारूचा विषय आहे. आणि तिथं माझं नाव तिथं आधार दिलं आहे, वाडे दिलं आहे, नगरसेवक म्हटलेलं आहे, माझे नगरसेवक. माझं नाव संजू आहे, वडिलांचं नाव आधार आहे, वाडे. मग मी सरकार राज्याच्या ब्लॉग होता त्याच्यावर मी त्याला फोन केला. त्याने घेतला म्हणे साहेब सॉरी, मला रोहन शिंदेने सांगितलं, रोहन शिंदेने सांगितलं, त्याला राहुलने सांगितलं, राहुल शिंदेने
रोहनला सांगितलं, तो सफाई हे आहे, तक्रारदार आहे राहुल शिंदेचा असं स्वतःला समजतो, पण माझ्या माहितीनुसार तिथं त्या ठिकाणी भगत नामक हा कंत्राटदार आहे. आज सबकॉन्ट्रॅक्टने घेतला सुद्धा मला माहीत नाही, पण हा स्वतःला कॉन्ट्रॅक्टर समजतो. आणि मग तिथं सुपरवायझर त्याचा भाऊही वाटतं. मग त्याच्या भावाने मला हे दिली आणि माझ्याकडे सगळं फुटेज आहे, CCTV फुटेज असं म्हटला. आणि त्याच्यामुळे साहेब मी टाकली बातमी. पण मला जेव्हा लक्षात आलं की हे चुकीचं आहे तर लगेच मी डिलीट केली. त्याने 2 तासात डिलीट केली असं तो मला म्हटला आणि त्याने बघितलं तर डिलीट पण केले होते. परंतु कुठलीही गोष्ट शहानिशा न करणं आणि मानहानी करणं म्हणजे आज या ठिकाणी संपूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचं दैवत आहे, देशभरातलं दैवत आहे. आणि ही महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं स्मारक असल्या कारणानं नवी मुंबईचं हे सगळीकडे ही बातमी वाऱ्यासारखी पसरली की त्या ठिकाणी दारूच्या पाट्याला लागल्या. मी माझ्या आयुष्यामध्ये चहा पिलो नाही आहे, दारूचा विषय वेगळा आहे. कदाचित मी दारू पित राहिलो असतो तरीसुद्धा मी डॉक्टर बाबासाहेबांचा कट्टर समर्थक आहे. मी माझ्या आयुष्यात जी गोष्ट ती त्या ठिकाणी केली नसती, हे तेवढंच खरं आहे. तुम्ही दारूचा पिण्याचा प्रश्न येत नाही. तर मग माझ्यावर आणि स्मारकाची बदनामी झाली आहे, स्मारकाची पण बदनामी झाली, कारण त्या ठिकाणी हा विषय झाला आहे. मग हे कुठेतरी मोठं षडयंत्र आहे असं मला त्या ठिकाणी जाणवलं. आणि त्यामुळे हा 22 तारखेचा प्रकार त्यांनी 30 तारखेला पुढे व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज दिले आणि 29 तारखेला सांगितलं. म्हणजे ते किती भानावर आहे आणि त्यांनी कसा प्लॅन केला असेल का? याचं कारण असं आहे की नव्या मुंबईमध्ये आज मी चळवळीशी निगडीत आहे. माझ्या ज्या ज्या काही चळवळी झाल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाबद्दल असू द्या, पोपटी प्रकरण असू द्या, खैलांजी प्रकरण असू द्या, ज्या ज्या कोणावर अन्याय झाला आहे त्या ठिकाणी मी नगरसेवक म्हणून नाही, मी जातीचा एक व्यक्ती आणि बाबासाहेबांचा कट्टर समर्थक म्हणून मी आणि माझे सगळे सहकारी आम्ही त्या ठिकाणी काम करत असतो. आणि त्यामुळे मला बदनाम करण्याचं षडयंत्र हे आता काही इलेक्शन पुढे आहे, त्यामुळे कदाचित मला बदनाम करण्याचे षडयंत्र असेल तर मी माझ्या काही सहकाऱ्यांशी चर्चा केली असता तर मी विचार केला आणि लगेच मी त्या ठिकाणी पोलिसांना पत्र दिलं की त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करावा आणि यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे. कारण यांनी कुठल्याही प्रकारची शहानिशा केली नाही किंवा त्यांनी जर त्यांच्याकडे प्रूफ आहे तर त्यांनी त्या ठिकाणी CCTV फुटेज असतात, संपूर्ण स्मारकावर फुटेज आहेत, CCTV आहेत, त्यांनी दाखवावे. आणि नाहीतर मग त्यांचा काय पुढे धिंगाणा चालतो हे त्यांना माहीत आहे, ते करत आहेत. मला तर काय माहीत नाही, हा प्रकार मी कधी माझ्या आयुष्यात केला नाही, आजपर्यंत गेलेला नाही. आणि मात्र मला एवढंच म्हणायचं आहे की ह्या गोष्टीमुळे मी एवढा व्यथित झालो. मला बाहेरून काही लोकांची फोन आली, काही धमकीचे फोन आली. कारण माझी जनता जी आहे महाराष्ट्रभर किंवा नवी मुंबईची जी त्यांना सुज्ञ आहे, त्यांना माहीत आहे की संजीव वाडे हा बाबासाहेबांचा अनुयायी आहे. बाबासाहेबांसाठी अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. कारण ज्या ज्या स्मारकावर जे जे काही आंदोलन झाली ती सगळीच्या सगळी ही माणसं नियंत्रणाखाली झालेली आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी सुधारणा झालेली आहे. तर माझे जे काही सहकारी आहेत, जे जाणकार आहेत, जे बाबासाहेबांचे अनुयायी, त्यांना माहीत आहे, त्यांचा माझ्यावर विश्वास असल्या कारणामुळे त्यांनी मला काही इजा पोचू दिले नाही. पण बाहेरून जे मला फोन आले की तुमच्या याच्यावर दगडफेक होईल, कारण होऊ शकतं. कारण मी आज जरी माझी नगरसेवक असलो तरी आज बाबासाहेबांच्या स्मारकात जाऊन असा प्रकार झालेला आहे, त्यामुळे माझ्यावर चर्चा साहजिकच आहे. परंतु नवी मुंबईच्या माध्यमातून जो विषय आहे की नवी मुंबईची जनता त्यांना माहीत आहे की संजीव वाडे हा सोशल माइंडेड माणूस आहे आणि जनतेशी निगडीत आहे आणि बाबासाहेबांचा कट्टर समर्थक असल्या कारणामुळे त्यांनी मला विचारणा केली असता मी त्यांना सुद्धा सांगितलं की बाबा रे तुमचा माझ्यावर विश्वास आहे का? त्यांनी सांगितलं हो. तर मग आपण हे CCTV फुटेज बघा किंवा त्या ठिकाणचे कर्मचारी असतील त्यांना विचारा किंवा सिक्युरिटी गार्ड तयार असेल त्यांना विचारा की मी त्या ठिकाणी काय केलं तर. आणि त्यामुळे त्यांचं त्या ठिकाणी त्यांना बरं वाटलं आणि त्यांनी मला मदत करण्याचं ठरवलं. आणि त्या निमित्तानं मी विचार केला की माझी बदनामी झाली, त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची बदनामी झालेली आहे. त्यामुळे त्यांच्यावर जे काही हे जे आहेत दल्लूपंजू लोक आहेत ते स्वतःला फार मोठे ग्रेट समजतात, परंतु यांची अवकात ही कवडीच्या मोलाची अवकात आहे. कारण हे जे आहे की हे पत्रकार स्वतःला समजतात, बिचारे पण पत्रकाराचे ते चांगले पत्रकार सुद्धा आहेत, परंतु हे स्वतःला पत्रकाराचा काळीमा फासणारे हे लोक आहेत. मुळात जर आपल्याला संजू आगार वाडे साहेबांबद्दल या संपूर्ण नवी मुंबईला माहिती आहे, अतिशय प्रामाणिक माणूस, एक सरकारी अधिकारी, प्रशासनामध्ये त्यांचा चांगला अनुभव आहे, अधिकारी म्हणून त्यांनी कित्येक वर्ष काम केलेलं आहे. दुसरी गोष्ट, आंबेडकरी चळवळीमधून ते वर आलेले आहेत.
आपण ज्या ठिकाणी बसलेलो या लायब्ररीमध्ये शेकडो मुलं या ठिकाणी अभ्यास करतायत. IAS IPSचं शिक्षण घेण्यासाठी त्यांना मोफत लायब्ररी या ठिकाणी खुली करून दिलेली आहे. तुम्हाला माहिती आहे साहेबांनी कित्येक असे नगरसेवक पदावर काम करत असताना सुद्धा अनेक समाजसेवा या ठिकाणी या ऐरोली परिसरामध्ये केलेल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक यासाठी त्यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे त्याच्या निर्मितीसाठी. दुसरी गोष्ट त्यांनी असंख्य असे सामुदायिक विवाह सोहळेसुद्धा केलेले आहेत. म्हणजे मुळात सांगायचं एवढंच की संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांची ख्याती आहे, महाराष्ट्रभर त्यांचं नाव आहे. आताच वाशिम जिल्ह्यातील त्या तालुक्यामध्ये त्यांनी विधानसभा निवडणूकसुद्धा लढवलेली आहे. असं असताना ही दिनांक त्याच्यामुळे तुम्हाला ही बातमी वाचून दाखवतो मी. ऐरोलीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकात दारू पार्टी, माजी नगरसेवकाचा धिंगाणा, महिलांनाही VIP रूममध्ये बोलावले. हे स्मारक हे आमच्यासाठी अस्मितेचा विषय आहे. हा संपूर्ण देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये अव्वल प्रकारचं आणि एक फार मोठं बाबासाहेबांच्या स्मारकाचा विषय जेव्हा येतो तेव्हा हे संवेदनशील विषय असतो आमच्यासाठी. आणि त्या ठिकाणी जर कोणी अशा प्रकारच्या पार्ट्या करत असेल, मग ते संजू वाडेसाहेब असो किंवा कुणी मोठा माणूस असो, आमच्यासाठी ते स्मारक हे आम्हाला खूप प्रिय आहे. आणि ही जेव्हा बातमी आमच्यापर्यंत आली, आमच्या तळपायाची आग मस्तकात गेली. आणि त्यानंतर आम्ही लगेच वाडेसाहेबांना फोन केला. वाडेसाहेबांना पूर्ण त्यांची हकीकत विचारून घेतली. साहेब म्हणाले असा कुठलाही प्रकार त्या ठिकाणी घडलेला नाही, उलट मला ही बातमी आता कळते माझ्या विरुद्ध हे षडयंत्र आहे. त्यानंतर या ठिकाणी पुढे आपण म्हणलेलं आहे की ऐरोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक जिथे संविधान निर्मात्याचे स्मरण होते तिथेच मंगळवारी दिनांक 29 जुलै रोजी दुपारी 12:30 वाजता ते 3च्या दरम्यान एक माजी नगरसेवक आपल्या 3 हस्तकांसह दारू पिऊन धिंगाणा घालताना दिसून आला. मुळात आज जर संजू वाडे साहेबांना या नवी मुंबईतून जे कोणी ओळखत असतील, आम्ही तर त्यांना लहानपणापासून ओळखतो, पण जे कोणी त्यांना ओळखत असतील त्यांच्या रक्तामध्ये आयुष्यभरामध्ये रक्ताचा एकही किंवा दारूचा एकही कण तुम्हाला सापडणार नाही अशी प्रतिमा त्यांनी आजवर राखलेली आहे. आज या नवी मुंबईतील एकही माणूस सांगू शकत नाही की संजू वाडे साहेबांनी कधी दारूला हात लावलेला आहे. अशी प्रतिमा असणारा माणूस ज्या आंबेडकर स्मारकासाठी त्यांनी अहोरात्र झटण्याचा निश्चय केला, जे स्मारक निर्मितीसाठी त्यांचा मोलाचा वाटा आहे, ते आपल्या हस्तकांना घेऊन त्या ठिकाणी दारू पार्टी करतील. महिलांबद्दल जी भाषा वापरलेली आहे हे कदापिही त्यांच्याकडून शक्य नाही. आणि या व्यक्तीकडून असं कुठलाही प्रकार त्या ठिकाणी घडलेला नाही. फक्त त्यांना बदनाम करण्यासाठी आणि त्यांची बदनामी करण्यासाठी, त्यांची मानहानी करण्यासाठी हा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे. हा जो पत्रकार आहे, या पत्रकाराला हा प्रकार घडल्यानंतर साहेबांनी स्वतः फोन केला. स्वतः फोन करून त्यांना विचारपूस केली. त्यावर त्या पत्रकारांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की माझ्याकडून जी चूक झालेली आहे, मी जी पोस्ट केलेली आहे ती मी डिलीट केलेली आहे. माझ्याकडून ती चूक झाली. मला हे सांगणारा आहे त्याचा राहुल शिंदे आणि त्याचा भाऊ रोहन शिंदे, या 2 व्यक्तींनी मला हे करायला लावलेलं आहे. आणि त्याच्यामुळे हा प्रकार हा जाणून बुजून घडवण्यात आला आहे. याच्यामध्ये आपण पाहत, याच्यामध्ये तारीख दिलेली आहे 29 जुलै रोजी हा प्रकार घडला. 29 जुलै रोजी संजू वाडेसाहेब त्या ठिकाणी उपस्थितच नव्हते. आम्ही पालिकेच्या अधिकाऱ्यांना सुद्धा याबाबत विचारणा केली. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की असा कुठलाही अनुचित प्रकार त्या ठिकाणी घडलेला नाही. मुळात खरीतरी त्याची हिस्ट्री साहेबांनी तुम्हाला सांगितली. त्या ठिकाणी एक 10 कामगार आपले काम करत होते, प्लस त्या ठिकाणी जी कामगार काम करतायत 10 पैकी 3 जण त्या ठिकाणी काम करतात. आणि हजेरी मस्टरवर त्यांच्या सर्वांच्या रोजच्या रोज दैनंदिन हजेऱ्या लागल्या जातात. ही जनतेची आणि शासनाची जर अशा प्रकारची कोणी फसवणूक करत असेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा त्यासाठी जर वापर होत असेल तर ही बाब बिलकुल खपवून घेतली जाणार नाही. आणि त्यासाठी संजू वाडेसाहेब त्या ठिकाणी गेलेले होते. त्या ठिकाणी त्यांनी जाऊन सुद्धा तिथे विचारपूस केली. मुळात या कर्मचारी तिथे भयभीत झाल्यामुळे त्या ठिकाणी रोहन शिंदे हा तिथे आला. त्यांनी सांगितलं मी सुपरवायझर आहे, भाईंशी बोला. त्यानंतर त्यांनी राहुल शिंदेला फोन लावून दिला. मुळात कॉन्ट्रॅक्टर जर याचा दुसरा असेल तर सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून पालिकेच्या कुठल्याही कायद्यामध्ये सब कॉन्ट्रॅक्टर ही व्याख्या बसत नाही. पालिका जेव्हा कॉन्ट्रॅक्ट देत असते ती एका कंपनीला देत असते आणि तुम्ही 10 जणांना कामं देणं हे त्यांच्या याच्यामध्ये बसत नाही. त्या ठिकाणी राहुल शिंदेने सांगितलं मी कॉन्ट्रॅक्टर आहे
आणि त्यांना अरिरावीची भाषा केली। त्याच्यानंतर त्यांनी त्यांचा फोन ठेवून दिला, कारण राहुल शिंदेचा यांचा काही संबंध नव्हता। मुळात तो विषय झालेला होता 22 तारखेला। 21 तारखेला साहेबांकडे तक्रारी आल्या कामगारांच्या, त्यावर विचारपूस करण्यासाठी, आणि मुळात आणि साहेब स्वतः त्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे उपाध्यक्ष आहेत, त्यामुळे जातीनं त्यांचं त्या ठिकाणी वैयक्तिक सुद्धा लक्ष असतं। आणि असं असताना त्यांनी 22 तारखेला घडलेला प्रकार 29 तारखेला ही पोस्ट त्यांनी व्हायरल केली। हा जो मधला पिरियड आहे, त्यांनी जो 7 दिवसाचा वेळ घेतलेला आहे, त्या वेळेमध्ये यांचा कर्ता कर्मिता कोण आहे हेच मूळ, ही बदनामी, त्यांची ही नुकसान भरपाई भरून न येण्यासारखी झालेली आहे। त्याच्यामुळे त्यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत सुद्धा आम्ही या ठिकाणी गुन्हा दाखल करणार आहोत। आपण या ठिकाणी बघताय की भयंकर असं त्यांच्या मागे हजारो लोकांचे त्यांना कंटिन्यू फोन आहेत की त्यांनी असं, काही जण त्यांना अरेरावीची भाषा केली, काही जण त्यांना भयंकर म्हणजे त्रास झालेला आहे त्या गोष्टीचा। आणि इतका त्रास झाल्यानंतर त्यांनी ह्या व्यथा आमच्यासमोर कार्यकर्त्यांसमोर मांडल्यानंतर आम्ही सांगितलं, साहेब आपण एक पत्रकार परिषद घेऊया, जेणेकरून तुमचं म्हणणं जोपर्यंत लोकांपर्यंत जात नाही तोपर्यंत या विषयाला काय पण तोडगा निघणार नाही। आणि त्याच्यामुळे साहेबांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली व्यथा, आपलं जे काही म्हणणं आहे ते आपल्यासमोर मांडलेलं आहे। तर स्मारकाच्या CCTV बाबत आम्ही पत्रव्यवहार सुद्धा केलेला आहे, आम्ही सुद्धा त्या CCTV मागितलेला आहे। मुळात हे जे आरोप करतात, हा जो पत्रकार आहे आणि तो इसम जो आहे तो राहुल शिंदे म्हणून, ह्या लोकांनी जर एवढं ठामपणे ही पोस्ट व्हायरल केलेली आहे कसलाही विचार न करता, आणि CCTV फुटेज त्या ठिकाणी उपलब्ध आहेत असं त्यांनी सांगितलं आहे, तर आमच्या निदर्शनास आली ही 5-6 आपण बघताय 29 तारखेला त्यांनी ही पोस्ट केलेली आहे। ही पोस्ट ज्यावेळी व्हायरल झाली, ही एकाने दुसऱ्याने तिसऱ्याला अशी करत करत व्हायरल झालेली आहे। त्याच्यामुळे आमच्याकडे ज्या दिवशी ही पोस्ट पोचली, माझ्याकडे ही पोस्ट 1-2 तारखेला पोचलेली आहे, आणि तोपर्यंत नवी मुंबईमध्ये सर्वत्र ही बातमी प्रसारित झाली होती। ज्यावेळी आम्ही साहेबांसोबत बसून याबाबत चर्चा केली, काही काळ आमचा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये गेला, जेणेकरून आम्हाला तिथून CCTV फुटेज भेटतात का, कारण साहेबांशी सोबत 2-4 दिवस आम्ही कंटिन्यू चर्चा केली। त्याच्यानंतर सुद्धा आमच्या समितीचे काही कार्यकर्त्यामुळे आम्ही पालिकेत सुद्धा चर्चा केली याच्या बाबतीत, CCTV फुटेज घेण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी CCTV फुटेज आम्हाला असं कळालं की त्या ठिकाणी फक्त 10 दिवसात CCTV फुटेज उपलब्ध असतो, तिथून तो डिलीट होऊन जातो। त्याच्यामुळे आम्ही अजून वाट पाहिली, आणि ज्यावेळी आम्ही पत्रकारांशी चर्चा केली, पत्रकारांशी फोनवर बोललो, आणि तिथून आम्हाला क्लिअर झालं की तो जो संजीव वाडे, आधार वाडे म्हणून त्यांचं जे म्हणणं आहे लिखित स्वरूपात दिलेलं आहे, ते वाडे म्हणजे संजीव आधार वाडे साहेब आहेत। आणि त्यावेळी आम्हाला क्लिक झालं की हे आमच्या बाबतीतच केलं गेलं आहे, म्हणून आज आम्ही पत्रकार परिषद वाडे साहेब मगाशी म्हणाले भविष्यामध्ये आम्ही कायद्याला आणि संविधानाचा सन्मान करणारी लोक आहोत, त्याच्या माध्यमातून जर हे चुकीचं वृत्त घडलं असेल तर त्यांनी जाहीर समाजाची माफी मागावी, कारण त्याला शिक्षा करणं हा आमचा अधिकार नाहीये। परंतु एक समाज बांधव म्हणून राहिला प्रश्न पत्रकारितेचा, तर पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांचं एक संलग्न कोलॅबोरेशन असल्याशिवाय समाजाचे जे नागरिकांचे मुद्दे आहेत ते समाजासमोर येणार नाहीत। त्यामुळे हे करत असताना आपलं सांगणं असणं गरजेचं आहे, परंतु पत्रकारांनी या गोष्टीची शहानिशा करावी, पत्रकाराने त्या मुद्द्याला पडताळावं, तो कितपत खरा आहे त्याची चौकशी करावी, इन्व्हेस्टिगेशन करावी, त्याला आपण शोध पत्रकारिता म्हणतो। ती शोध पत्रकारिता या पत्रकाराच्या माध्यमातून झालेली दिसत नाहीये, त्यामुळे आमचा आक्षेप आहे। परंतु अशा वृत्तीच्या आणि अशा पत्रकाराला अद्दल सुद्धा घडली पाहिजे, कारण जे चांगले पत्रकार समाजामध्ये आहेत त्या पत्रकारांचं देखील अशा पत्रकारामुळे नाव खराब होत आहे, आणि समाजामधील एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीचं त्यांनी नाव घेतलेलं आहे, जे माजी नगरसेवक राहिलेले आहेत, जे समितीवरचे उपाध्यक्ष राहिलेले आहेत, त्या जडणघडणीमध्ये त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे। त्या ठिकाणी मागासवर्गीय समाजातील काही मुलांना त्या ठिकाणी नोकरी देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, आणि जर तुम्ही त्यांनी केलेल्या कृत्याचं या ठिकाणी क्लेरिफिकेशन किंवा त्याचे पुरावे देत नसाल तर तुम्ही खोटे त्या ठिकाणी ठरत आहात, त्यामुळे तुम्ही शिक्षेस पात्र आहे। आम्ही आमच्या संघर्ष समितीच्या माध्यमातून सांगतो की आम्ही त्यांच्याकडनं माफी घेतल्याशिवाय शांत बसणार नाही। राहिला प्रश्न समाजाचा, तर समाजनीर गोष्ट आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत जुळलेल्या ज्या काही वास्तू आहेत
त्यांची बदनामी करणं, बाबासाहेबांच्या नावाची बदनामी करणं, त्या स्मारक जागतिक लेवलच्या स्मारकाची बदनामी करणं, त्या ठिकाणी त्या समाजाच्या एका व्यक्तीची बदनामी करणं, असे असंख्य विषय त्या ठिकाणी आहेत. याचा आम्ही जाहीर निषेध करतो.